शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। भगवद्गीतेमध्ये जे काही विशेष भाग आहे त्याच्यामधला हा नेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते। संन्यास या शब्दाच्या बद्दलचं रिइंटरप्रिटेशन, कारण त्याच्या पूर्वापार संन्यास हा शब्द चालत आलेलाच आहे, कारण की भारत हा आध्यात्मिक संस्कृती जिथे जन्माला आली हा देश आहे। आणि त्याच्यामधला सर्व धारणांच्या रिफाईंड अशा ज्या कल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पना त्या सगळ्या अध्यात्माच्या मध्ये भारताच्या त्याच्यामध्ये सुद्धा भगवद्गीतेमध्ये विशेष रिफाईंड केले, कारण त्याच्यापूर्वीपासून संन्यास हा तर आश्रम म्हणून चालूच होता पूर्वापार, म्हणजे गीतेच्या अगोदरपासून संन्यास आश्रम चालूच होता। पण नेहमी संन्यास म्हटलं की आश्रम संन्यास हीच भूमिका असायची, आणि मग सगळं सोडून संसार सोडून निघून जाणे, म्हणजे सर्वसाधारण माणसाचा त्याशी काही संबंध नाही असं वाटत असे। म्हणजे भारताच्या मध्ये जी विशेष आध्यात्मिक उंची गाठली गेली, ईश्वर प्राप्तीच्या शास्त्राची उंची गाठली गेली, प्रत्यक्ष त्याला भिडलं गेलं। त्याच्या अगोदर ते सगळं कर्मप्रधान होतं, कारण की काहीतरी कर्म करून असं वागून तसं वागून ते होईल वगैरे। पण नंतर हे लक्षात आलं की हा काही प्रकार व्यावहारिक कर्मासारखा नाहीये, की इतकं केलं मग त्याच्यानंतर त्याच्या बदल्यात हे मिळालं वगैरे, असं काही नाही। ईश्वराच्या तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे, आणि त्या तत्वाचा अनुभव घेण्याच्यासाठी म्हणून ती व्यक्ती तयार असणं आवश्यक आहे। आणि त्या तत्वाचा अनुभव घेताना कुठल्या गोष्टीचा उपयोग होईल, ईश्वराचा अनुभव घेणं ही गोष्ट स्वतंत्र आहे, आणि ईश्वराच्या बद्दलचं प्रेम भक्ती ही गोष्ट स्वतंत्र आहे। त्या नैसर्गिक रीतीने असते माणसाला, आणि ती नैसर्गिक रीतीने असण्याचं कारण इन्सिक्युरिटी। प्रत्येक दिवशी प्रत्येक गोष्टीत इन्सिक्युरिटी असते। 100% आपण म्हणून तसं अनुभवाने माणूस शिकत जातो की आपण म्हणून तसं
जग नसतं आणि का तसं होत नसतं. त्याला हळूहळू मानव जातच हे शिकत होती त्या काळामध्ये सुद्धा. आणि त्यांना हे लक्षात आलं की हे नाही अशा प्रकारचं, की ईश्वराला खुश करणे नावाचा काही स्वतंत्र प्रकार असणं शक्य नाही, की ईश्वर नावाची कोणतरी एंटिटी आहे आणि तिला आपण खुश करायचं आणि मग त्याच्यानंतर त्याच्या बदल्यात तो आपल्याला काहीतरी देईल. याने त्याचा अनुभव नाही घेता येणार. कारण की ईश्वर जर का सर्वत्र आहे असं आपण म्हणतो तर म्हणायलाच लागेल, कारण की मग ते चालणार कसं सगळं. तर तो तत्वस्वरूप असणं भाग आहे. आणि तत्वस्वरूप जर का असणं भाग असेल तर तो रंगरूप आकार वर्ण या सर्व गोष्टींच्या मध्ये असून देखील त्याच्यापासून पलीकडे असलं पाहिजे. म्हणजे ज्या ज्या सीमा मानवी बुद्धीमध्ये आहेत किंवा मानवाच्या शरीराशी संबंधित आहेत त्याच्या सीमांच्या पलीकडे असला पाहिजे. आणि खरं सांगायचं तर त्यांना त्याचा वेध घेता घेता त्यांनीच तो प्रकाश दिला की असं असं माझ्याकडे येता येईल, म्हणजे असं समजलं जातं. सगळे हे जे मंत्र वगैरे आहेत हे सगळे मंत्र त्यांना दर्शन झालं असं म्हणतात. आता मंत्रांचं दर्शन कसं होईल, तर थोडक्यात म्हणजे ते अनुभूतीला आलं त्यांच्या. आणि मग त्यांना हे लक्षात आलं की हे काही कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला खुश करण्याचं शास्त्र नाही. चांगलं तर असायलाच लागेल. माणसाची अंतःकरणाची प्रवृत्ती विशेष चांगली असायला लागेल, कारण की हे सूक्ष्म तत्व आपण समजून घेतो. मग असं करता करता सगळ्या कल्पना भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये विशेषत्वाने आलेल्या आहेत. कारण की संन्यास ही कल्पना इतरत्र पण आहे, परंतु संन्यास या शब्दाचा हा जो अर्थ आहे नेयस्य नित्य संन्यासी, नित्य संन्यास. काही वेळा संन्यास म्हणजे काही काळ जीवनातला संन्यास आणि इतर काळ संसार हा जीवन प्रवाहाचा भाग झाला. पण ईश्वराच्या अनुभूतीच्यासाठी स्वतःला योग्य करणे यासाठी म्हणून पूर्ण वेळ द्यायला पाहिजे असं मधनातनं सांसारिक कामं करत बसायची आणि नंतर मधनातनं हे करायचं असे होणार नाही, असं पूर्वीच्या काळामध्ये लोकांना खूप समजून आलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी असा एक सांसारिक प्रवृत्ती असतेच माणसाची, ती सांसारिक प्रवृत्ती काही झालं तरी पूर्ण व्हावी लागते. यासाठी म्हणून हे आश्रम केले. किंवा सगळ्या सांसारिक प्रवृत्ती पूर्ण झाल्यानंतर मग सगळ्या शेवटी संन्यास आश्रम. मग आश्रम संन्यास या दृष्टीने ते पण सायंटिफिकच होतं. म्हणजे असं नॉन सायंटिफिक आपल्याकडे कधीच काहीच नव्हतं. आश्रम संन्यास हा त्याच्यानंतर मग सगळ्या लोकांना असं वाटलं की आता याच्यानंतर झालं, जीवन जगून झालं, उपभोग घेऊन बघून झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, आता सगळं सोडून जाऊन निवांत राहणे आणि एकच एक ईश्वर प्राप्तीच्यासाठी आराधना करणे. म्हणून तो काळ काढून ठेवला आश्रम, संन्यास आश्रम. मग त्याच्यानंतर काही लोकांची प्रवृत्ती अशी होती की ती सगळा संसार करायचाच नाही आम्हाला, आम्ही सरळ सरळ संन्यास आश्रमच. मग काही काही लोक जे शंकराचार्यांसारखे जे होते, विवेकानंदांसारखे, ते संसारात शिरलेच नाहीत. ते आश्रम संन्यासच त्यांनी लगेचच घेतला.
प्रवृत्ती असते एकेकाची की मला जीवनामध्ये काही करायचं नाही, दुसरं हे करायचं, अशी प्रवृत्ती घेऊन काही लोक आलेले असतात. पण ज्यांची सांसारिक प्रवृत्ती असते किंवा ज्या वेगळ्या वातावरणात जे वाढलेले असतात आणि हळूहळू ते तिकडे जातात, त्यांच्यासाठी एक सोय भारतीय अध्यात्मशास्त्रात केली गेली होती की त्यामुळे त्याने एका टप्प्याच्या नंतर सगळं सोडून देऊन संन्यास घ्या. म्हणून संन्यास हा आश्रम होता आणि तो चालत आलेला होता. पण गीता ज्या वेळेला आली त्यावेळेला तिने अद्भुत क्रांती केली की केव्हा तरी शेवटी आयुष्यात शरीर थकल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये करण्याची ही गोष्ट नसून अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून करायला पाहिजे आहे. कारण की अंगामध्ये बळ असेल तोपर्यंतच करता येणार आहे ह्या गोष्टी, कितीतरी गोष्टी. आणि त्या गोष्टी करायच्या जर का झाल्या तर अगदी सुरुवातीपासून करायचं जर झालं तर मग तो संन्यास घेईल आणि नंतर करेल असं कशाला पाहिजे. तो संसार करून सुद्धा करू शकेल का असा विचार त्यांनी केला. कारण संसार प्रवृत्ती अनअवॉइडेबल आहे की आहे, एकंदर समाजाचीच आहे संसार प्रवृत्ती, त्याच्याशिवाय समाज चालणार पण नाही. आणि समाजाची संसार प्रवृत्ती त्याला धरून आपल्याला ते करता येईल का. मग त्यावेळेला त्यांनी काय विचार केला असेल, त्यावेळेला त्यांनी तो संन्यास आश्रम जो आहे तो आश्रम संन्यास सोडून एक दररोजच्या व्यवहारामध्ये वागणारे जे गृहस्थाश्रमी लोक होते ते सुद्धा संन्यासी असू शकतात असा एक मोठा सिद्धांत मांडला. तो खूप अवघड होता त्यावेळेला मांडणं की संन्यासी असू शकतात, मनाने संन्यासी असू शकतात. आणि मग त्याला ईश्वर तत्वाचीच अनुभूती घ्यायची आहे अशा प्रकारची जर व्यक्ती असेल तर ती संसार करून करत राहून संन्यासी मनोवृत्ती आपली जोपासू शकते. एकदम काही विकसित होत नाही ती की एकदम एका दिवसामध्ये रात्रीत संन्यासी होऊन गेला, सकाळी उठला तर संन्यासी होता, असं होत नाही. त्याची ती जोपासावी लागते, त्याची साधना, त्याच्यामधनं त्याला येऊ शकत असलेली अनुभूती, या सगळ्या गोष्टीचं त्याला निर्माण होणारं आकर्षण की अरे असं होऊ शकतं आहे, मला हे पाहिजे आहे. आणि अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये मग तो आश्रम संन्यास सोडून नित्य संन्यास ही टर्म भगवद्गीतेने कॉइन केली, त्याच्या अगोदर नाही आहे. ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्व ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. मग कुठल्याही गोष्टीची म्हणजे त्याचं बाह्य लक्षण सांगितलं, न द्वेष्टी न कांक्षती. अंतर्लक्षण काय असेल, ज्ञान हे अंतर्लक्षण, बाकी काही नाही. संन्यास या शब्दाचा अर्थ भगवद्गीतेने ज्ञान असं केलेलं आहे. ज्ञानप्रधान प्रवृत्ती ज्याच्या अंतःकरणाची आहे अशा प्रकारची जी व्यक्ती संसारात राहते पण तरी देखील संन्यास्त वृत्तीने राहते, नित्य संन्यासी. ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. कुठल्याही गोष्टीचा द्वेष करणे, स्वतःलाच शिकवणं आहे. प्रत्येक गोष्टी सारखी तक्रार असते, हे नको ते नको, हे हवं ते हवं. अशा प्रकारच्या गोष्टी थोड्या कमी झाल्या पाहिजेत, नाही तर मग तुम्हाला वेळच उरणार नाही. सगळा वेळ याच्याशी डील करण्यामध्ये जाईल. जे प्राप्त परिस्थिती आहे ती मला मान्य आहे, फिनिश. जीवनात जगण्यासाठी सुद्धा विलक्षण स्फूर्तिदायक आहे ही गोष्ट, किंवा जी प्राप्त परिस्थिती ती मला मान्य आहे. मी त्याच्यानंतर ती जास्ती बेटर करण्याचा प्रयत्न करीन वगैरे, हे सगळ्या गोष्टी तर आहेत. पण आत्ता मी रडत बसणार नाही. यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्व ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. द्वंद्वरहित आहे. द्वंद्व दोन प्रकारचं आहे, एक म्हणजे काय करावं काय करू नये, याला द्वंद्व असं म्हणतात. मग कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये दोन हे असणं. त्याप्रमाणे याच्या जीवनामध्ये ध्येयाच्या दृष्टीने दोन द्वंद्व काही नाही की मी ऐहिक ध्येय आहे
का पारमार्थिक ध्येय आहे, असं द्वंद्व नाही आहे. पारमार्थिक ध्येय फिनिश, निर्द्वंद्व. त्याच्यानंतर तत्वदृष्टीने एकच परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याची माझं अटूट नातं आहे, म्हणजे माझं स्वरूपच ते आहे. अशा प्रकारचं द्वंद्वरहितता, वेगळेपणा, देवाचा आणि माझा वेगळेपणा, हे एक द्वंद्व आहे. हे दोन्ही द्वंद्व ज्याच्या जीवनामधनं संपलेले आहेत. निर्द्वंद्व ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. त्यामुळे तो सर्व बंधनांच्या मधनं सुखानी पलीकडे जातो. कारण की कशाला अटकाव करण्याच्यासाठी त्याला काही नसतं. ध्येयाच्या बाबतीमध्ये जर का कन्फ्युजन असेल तर अटकाव होत राहतो. ध्येयाच्या बाबतीत कन्फ्युजन नाही आहे. दॅट इज वन थिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य गोष्ट आहे की ध्येय, की त्याच्या बाबतीमध्ये काही कन्फ्युजन नाही आहे. आणि त्याचा मार्ग, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं आपलं स्वरूप आणि देवाचं स्वरूप, याच्यामध्ये असलेलं वेगळेपण, या सगळ्या गोष्टी ज्याच्या जीवनामधनं हळूहळू निघून गेल्यात. एकदम एका क्षणात निघून जात नाहीत. तो प्रवास आहे. निर्द्वंद्व होणं हा एका क्षणात होणारी गोष्ट नव्हे, हा प्रवास आहे. निर्द्वंद्व ही महाभाव निश्चय होता 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 होत जातो. निर्द्वंद्व ही महाभाव सुखम बंधात प्रमुच्यते. महापुरुषांच्या जीवनामध्ये असलेल्या कित्येक प्रसंगांच्या वरनं पण लक्षात येतं की त्यांची जीवन कशी होती. पैशाला शिवायचं नाही असं रामकृष्णांचं होतं. आता द्वंद्व निर्माण होऊ शकतं की नाही ह्याचं एक उदाहरण म्हणजे एकदा त्यांच्याकडे एक कोणी एक भक्त आले आणि त्याने बरेचसे पैसे, रामकृष्ण तर काही घेत नाहीत म्हणून त्यांच्या जवळ जो वावरत होता सेवेकरी त्याच्याजवळ दिले. आता सेवेकरी जो वावरत होता त्याच्याजवळ दिले तर मग त्याच्या रामलाल म्हणून होत त्याच्याजवळ दिले. मग थोडा वेळ झाला. थोडा वेळ झाल्यानंतर रामकृष्णाने त्याला अस्वस्थ झाले रात्रीच्या वेळेला. काय झालं म्हणले, काहीतरी बरोबर झालेलं नाही आहे. रामकृष्ण म्हणले तर काय झालं. त्याने त्या रात्रीच्या वेळेला त्या रामलालला उठवलं की तू कोणाकडनं काही पैसे बिसे घेतलेत का. आणि त्यांनी सांगितलं की हो असं असं मी पैसे घेतले म्हणून, की अमक्या अमक्या लोकांनी मला बळेनेच दिले ते पैसे वगैरे तुमच्यासाठी. त्याला सांगितलं की आत्ताच्या आत्ता जाऊन परत कर म्हणून रात्री त्याला परत पाठवलं. रात्री त्या काळामधली गोष्ट आहे. हे आजच्या काळामध्ये ज्या वेळेला सगळ्या साधन सोयी आहेत वगैरे वगैरे अशी परिस्थिती नव्हती त्यावेळेला. चालत जायला लागायचं. त्याने अक्षरशः रात्री त्याला परत पाठवलं की नाही म्हणून, म्हणजे नाहीच. आणि ते सगळे पैसे परत पाठवल्यानंतर मग हे शांतपणाने झोपले. आता काय की राहू देत ना पैसे, काय हरकत आहे, कशाला तरी होतील. द्वंद्वच नाही आहे मनामध्ये. निर्द्वंद्व ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. कुठल्याही बंधनामध्ये ती व्यक्ती अडकत नाही. सुखम बंधात प्रमुच्यते, सुखाने बंधमुक्त होतो. विवेकानंदांचं मी अनेक वेळा सांगितलेलं आहे उदाहरण, की ती स्त्री आली होती रात्रीच्या वेळेला, तरुण मुलगी. आणि तरुण मुलगी आली आणि त्याच्यानंतर ती काय इच्छा आहे या वेळेला, तर तुमच्यासारखा एक मुलगा व्हावा अशी इच्छा आहे असं ते.
मग उशीर कशाला? माते मीच तुझा मुलगा, माते मीच तुझा मुलगा, हे ज्या वेळेला विवेकानंद म्हणले त्याच्यानंतर सुखम बंधात प्रमुच्यते म्हणजे काय ते कळतं. जेव्हा तुमचं ध्येय अतिशय स्पष्ट असतं किंवा ती गोष्ट तुमच्या मनामधली चरम असते, त्याच्यानंतर त्याला कोणी हलवू शकत नाही अशी स्थिती असते, त्यावेळेला तिथं जर का कन्फ्युजन असेल तर कन्फ्युजन असतं. तिथं जर कन्फ्युजन नसेल तर कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नसतं. निर्द्वंद्व ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. आता काय विवेकानंदांना काही प्रयास पडले थोडेच की त्या बाईला हुसकून द्यावं लागलं, अमकं करायला लागलं, काही करायला लागलं नाही. माते मी सुद्धा मुलगा, संपलं. मनातला भाव. म्हणून सुखम बंधात प्रमुच्यते या गोष्टी महापुरुषांच्या जीवनात जशा स्पष्टपणाने दिसतात तशा इतरत्र थोडंसं कन्फ्युजन असतं, काहीतरी ड्युएलिझम असतं. पण एकदा ध्येयाच्या बाबतीत निश्चितता असली किंवा एकदा ती भूमिका पक्की होऊन गेलेली असली की मग काही नसतं. म्हणून हा जो भाग आहे, हा प्रवास आहे, तो एका दिवसामध्ये सगळे ध्येय नक्की होत नाहीत किंवा त्या ध्येय जरी का माझं नक्की झालेलं असलं तरी सुद्धा माझं चालणं त्या दिशेने पक्क होत नाही. यावेळेला बसणार म्हणजे बसणार, ध्यान करणार म्हणजे ध्यान करणार, ड्युअलिझम काही नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत. खरं सांगायचं तर संतांची जर का चरित्र बघितली आणि का त्यांच्यामधलं जर का उदाहरणं सांगायला लागलं तर रात्र पुरणार नाही, एवढी उदाहरणं आहेत की त्यांनी कशा ड्युअलिझम न ठेवता हे सगळं एकमार्गी प्रवास केला. नाही तर तो होणारच नाही, एका जन्मात होणारा ही गोष्ट नाही आहे वस्तुतः. जर का त्याची सूक्ष्मता बघितली या तत्वाच्या अनुभूतीची तर ते एका जन्मात होणारा प्रवास वाटत नाही. कारण की इतक्या गोष्टी मध्ये आहेत, आपलं शरीरमध्ये आहे, आपली प्रकृतीमध्ये आहे, हजार गोष्टीमध्ये, या सगळ्यांना दूर करून पलीकडे जायचं. पण वेळ न घालवता एका दिशेने युनिडायरेक्शनल जायला पाहिजे. आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे हे सांगताना भगवद्गीता सांगते की अशा प्रकारचं जर का असेल तर तो झटकन जाऊ शकतो. सुखम बंधात प्रमुच्यते. निर्द्वंद्व असला पाहिजे देहाच्या बाबतीमध्ये, काही दुसरं त्याच्या मनामध्ये प्राधान्य नसलं पाहिजे. इतर गोष्टी नसतील असं नाही, जीवनात इतर गोष्टी नसतात असं नाही, पण प्राधान्य नसतं. अशा रीतीने हळूहळू व्यक्ती तिथपर्यंत कशी जाईल ही गीता बघते आहे. हरिओम. स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलम् स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.